केंद्रात एक हाती सत्ता असल्यानं भाजपनं आत्ताच राम मंदिर उभारलं पाहिजे, हिंदूंना दिलेली वचनं आणि आश्वासनं पूर्ण केली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली उद्धव ठाकरे यांनी. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त झी24 तासचे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलंय. तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे असं असूनही उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिर उभारलं जाऊ शकत नाही. किंवा हा प्रश्न चिघळत ठेवण्यातच तुम्हाला अधिक स्वारस्य आहे. आम्हाला म्हणजे नेमकं कोणाला? मी तोच तर तुम्हाला प्रश्न विचारतो. बरोबर आहे ना. आपण डेडलाईन कधी येणार? डेडलाईन हे शेवटी ज्यांच्या हातामध्ये पूर्ण अधिकार आहे. आज खरं म्हटलं तर दिल्लीच्या सत्तेत आम्ही असलो काय नसलो काय काही फरक पडत नाही, कारण त्यांचं एका हाती सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. लोकसभेमध्ये त्यांच्या सरकारला कोणी धक्काच लावू शकत नाही. ह्याच्याहून जास्त चांगली परिस्थिती उद्या निर्माण होईल न होईल, पण आज जी काय झालेली आहे त्याचा उपयोग तुम्ही जी काय हिंदूंना आणि देशाला वचन दिली त्याच्यासाठी करायला पाहिजे. दिघावासियांना सुप्रीम कोर्टाचा तुर्तास तरी दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टाने इमारतीतल्या रहिवाशांना बाहेर काढून अनधिकृत इमारती ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. कमलाकर आणि पांडुरंग या दोन इमारती पुढच्या 24 तासात ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं MIDCला दिले होते. मात्र त्यावर सुप्रीम कोर्टाने 31 जुलैपर्यंत पाडकामाला स्थगिती देऊन दिघावासियांना दिलासा दिलाय. राज्य सरकार दिघावासियांना कायमचा दिलासा देण्यासाठी सकारात्मक असल्याचं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कमलाकर इमारतीसाठी राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली आहे. कमलाकर अपार्टमेंटच्या संदर्भात देखील ॲडव्होकेट हर्षद बडबडे यांच्याशी मी फोनवरून चर्चा केली. ते स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि या इमारतीच्या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टामध्ये ते मूव्ह करतायत. दिघावासियांना सर्वोच्च न्यायालयात मिळालेला दिलासा तात्पुरता असला तरी त्याचंही श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसतंय. शिवसेना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळेच 31 जुलैपर्यंत स्थगिती मिळू शकली असा दावा नवी मुंबईतले शिवसेना नेते विजय चौगुले यांनी केलाय. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस फक्त राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सर्व पैसे वकील वगैरे शिंदे साहेबांनी आम्ही सर्व बघून आम्ही आजपर्यंत त्यांना दिलासा दिला आहे. त्या ठिकाणी फक्त त्या विद्या चव्हाणला काय नाही पडलेले विजय चौगुले घेऊन ती स्वतःची पोळी भाजायला बघते. तिला काय कामधंदे मुंबईमध्ये उरले नाहीत म्हणून नवी मुंबईवाल्यांनी तिला आयात करून इथं फक्त विजय चौगुले तिने चालवलेलं होतं. बघा काल पण आम्ही त्या दिवशी पण ते शिंदे साहेबांच्या घरी जाऊन ती बाई बसली. त्या बाईला का दुसरे कामधंदे नव्हते का? त्यांनी विचार करायला पाहिजे होता, ह्या लोकांना विचारायला पाहिजे होतं की आपण पुढे कसं जायचं, काय करायचं. स्मार्ट सिटीची स्वप्न बघणाऱ्या ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांवर अंकुश लावणं पालिकेला शक्य होत नसून वर्षागणिक या अनधिकृत बांधकामांचा आकडा वाढतच चाललाय. ठाणे शहरातल्या 1,67,000 बांधकामांपैकी फक्त 30,336 म्हणजेच 18% बांधकामं अधिकृत असून उर्वरित 82% म्हणजेच 1,36,770 बांधकामं अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भविष्यात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर भविष्यात मोठा यक्षप्रश्न निर्माण होऊ शकतो. ठाण्यामधल्या टोटल इमारतींपैकी 18% इमारती अधिकृत आहेत आणि तब्बल 82% इमारती अनधिकृत आहेत आणि ही माहिती स्वतः महापालिकेने आम्हाला दिलेली आहे. तर आपण जेव्हा म्हणतो की कायदा सुव्यवस्था, हा कसला कायदा, कसली सुव्यवस्था? गेल्या 20 वर्षामध्ये ठाणे शहरात पॉलिटिशियन, बिल्डर आणि बाबू यांचा जो नेक्सस आहे त्यांनी पूर्ण ठाणे शहराची वाट लावून टाकलेली आहे. असं एक भयंकर चित्र पुढे आलेलं आहे. मुंबई महापालिका रस्ते घोटाळा प्रकरणी 10 आरोपींना अटक झाली. 352 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणी ही कारवाई केली. संतोष कदम, अशफाक सय्यद, मिलिंद कुमावत, राकेश मेरवाडे, पवनकुमार शुक्ला, प्रेमानंद धनवडे, मंगेश तळेकर, धीरज फुलचेले, राहुल शिंदे आणि धैर्यशील पाटील अशी या आरोपींची नावं आहेत. तपासात रस्त्याच्या बांधकामांची कंत्राटदारांनी महानगरपालिकेत सादर केलेल्या बिलांमध्ये मोठी तफावत असल्याचं आढळून आलंय. या घोटाळ्यामागे आणखी कोण कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणीसारखे संकट उद्भवू नये यासाठी चांगला पाऊस पडेपर्यंत खरीपाची पेरणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलंय. राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत असला तरी अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नाहीये. येत्या काही दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र सध्या पडत असलेला पाऊस आणि अपेक्षित समाधानकारक पाऊसमानामुळे शेतकऱ्याने उत्साहात पेरणीची तयारी केली आहे. जोपर्यंत सलग 1-2 दिवस पुरेसा पाऊस होत नाही आणि जमिनीत समाधानकारक ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. मंत्रालयात येऊन शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आत्महत्या करण्याची वेळ येतेय हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मंगळवारी मंत्रालयातील 6 मजल्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी 3 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे नागरिक हताश झाले असून अशा प्रकारे आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर या सरकारने आणल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांना आमच्या पक्षाच्या नेत्यांची भीती वाटत असल्यानं रोज आमच्यावर बेछूट आरोप करत आहेत. जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांचा यावेळी त्यांनी खरपूस समाचार घेतला. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात कसलाही डाग नाही. जयंत पाटलांवर आरोप करणाऱ्या कुलकर्णी यांच्या चौकशीची मागणी सरकारकडे करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. आजकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या नेत्याची भीती एवढी घेतलेली आहे ती भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी या सत्तेत असताना सुद्धा त्यांना आमच्यावरती आरोप केल्याशिवाय त्यांचा दुसरा दिवस निघत नाही. त्यामुळे हे आरोप बेछूट आहे, त्यांच्यात काय अर्थ नाही. खरं तर त्या कुलकर्णीची चौकशी लावण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत. अंबरनाथचे 3 तरुण स्वच्छ भारत आणि समृद्ध भारताचा संदेश देण्यासाठी लेह लडाखच्या मोहिमेवर निघालेत. प्रतीक भोसले, प्रणव भोसले आणि केतन चौधरी अशी या 3 तरुणांची नावं आहेत. या मोहिमेत गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मार्गे ते लेह लडाखला जाणार आहेत. जवळपास 7,000 किलोमीटरचा हा प्रवास आहे. यावेळी ते कारगिलमधील सैनिकांची देखील भेट घेणार आहेत. उत्तरनगर जिल्ह्यातल्या प्रवरा भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या मृत्यूत सातत्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. बुधवारी याच भागात असलेल्या कोल्हार शिवारात एका बिबट्याचा मृतदेह आढळला. गेल्या महिन्याभरात या भागात 3 ते 4 बिबट्यांचे मृतदेह सापडलेत. भक्ष्याच्या शोधात असलेले बिबटे दर आठवड्याला विहिरीत पडत असल्याचं चित्र दिसतंय. तर आपापसातील भांडणं आणि भुकेमुळे या बिबट्यांचा मृत्यू झाल्याचं वन विभाग सांगतंय. मात्र या बिबट्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय आहे हे शोधण्याची गरज आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांना नांदेडमध्ये युवा पॅन्थर आणि अन्य विद्यार्थी संघटनांनी काळे झेंडे दाखवले. विकास पर्वानिमित्त नांदेडमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्री बंडारू नांदेडमध्ये आले होते. रोहित वेमुला याच्या आत्महत्येला केंद्रीय मंत्री दत्तात्रय बंडारू हेच कारणीभूत असून त्यांचा निषेध म्हणून युवा पॅन्थरने त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली. वेळोवेळी निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने हे आंदोलन केलं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी धुळे महापालिकेने जागा दिली होती. तसा शासनाला अहवालही पाठवण्यात आला. मात्र शासनाने तो अहवाल निलंबित केला. शासनाचे धोरणच हे शिक्षण आणि विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपालिका क्षेत्रामध्ये साफसफाई होत नसल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. पावसाळा तोंडावर असल्यामुळे शहराची आणि नाल्यांची 15 दिवसात साफसफाई करावी अशी मागणी भाजपा युमो कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र नगरपालिका प्रशासनाने यावर कुठलीच कारवाई न केल्यानं भाजपा युमोच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेमध्ये कचरा फेकू आंदोलन केलं. यवतमाळ वीज वितरण कंपनीकडून मीटर रिडिंग न घेता घरगुती ग्राहकांना अवास्तव बिल पाठवलं जात असल्याने संतप्त नागरिकांना घेऊन युवक काँग्रेसने वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. शहरातील अनेक भागात मीटर रिडिंग घेतलं जात नाही. रिडिंग नसताना ॲव्हरेज बिल काढण्यात येतं. त्यांनी वाढीव वीज बिलाबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असलं तरी वीज ग्राहकांची लूट न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसने दिलाय.
यवतमाळच्या पाटीपुरा परिसरातील दलित वसाहतीत गेल्या 4 महिन्यांपासून सबमर्सिबल हातपंप बंद असल्याने 100 नळ कनेक्शन बंद पडलेत. याबाबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुखांना वारंवार सूचना देऊनही समस्येकडे दुर्लक्षच केलं जातंय. त्यामुळे संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपली समस्या मांडली. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची पीक कर्जासाठीची पिळवणूक सुरू असून बँक कर्मचारी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे मागत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींमुळे आर्णीच्या सेंट्रल बँक शाखेत शिवसैनिकांनी धडक दिली. बँक मॅनेजर समोर पैसे मागणारा बँक प्रतिनिधी राजू पाटीलच्या कानशिलात लगावली. यावेळी शिवसैनिकांनीही त्याला मारहाण केली. मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्जासाठी शेतकऱ्यांची टोलवाटोलवी सुरू असून दलालांमार्फत कर्ज वाटपाचा फंडा वापरला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. येवला तालुक्यातील चिंचोडी इथे काळविटाचा कुजलेला सांगाडा सापडला. या काळविटाचे खुरे आणि शिंगे कापून नेली असल्यानं त्याची शिकार झाल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. नागपूर इथून आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी असलेले रेकॉर्ड आणि धान्याचा साठा तपासला आणि गोदामाच्या अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती जमा करण्याचे निर्देश दिले. या सर्व कारवाईबाबत सीबीआयचा कोणीही अधिकारी अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कारभारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणी गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना अटक केली आहे. काल दिवसभर या तिघांची कसून चौकशी केल्यावर संध्याकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद विलास देसाई यांच्या तक्रारीनंतर 3 जूनला या प्रकरणी FIR दाखल केली. 2006 ते 2008 या काळात खोट्या सह्या करून चेतन देसाई आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी एक बँक खातं उघडलं. बँक खात्याच्या माध्यमातून गोवा क्रिकेट असोसिएशनचे 3,13,00,000 रुपये खिशात घातल्याचा आरोप आहे. इशरत जहाँ फेक एन्काउंटर प्रकरणातील काही कागदपत्र सप्टेंबर 2009 मध्ये अजाणतेपणी किंवा मुद्दाम गायब करण्यात आल्याचा अहवाल गृहमंत्रालयाच्या समितीने काढलाय. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अतिरिक्त गृहसचिव BK प्रसाद यांची 1 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. प्रसाद यांनी गृहसचिव राजीव बेहरिशी यांना काल अहवाल सादर केला. सप्टेंबर 2009 मध्ये P. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असल्यानं या अहवालातून थेट त्यांच्याकडेच अंगुली निर्देश असल्याचं बोललं जातंय. अहवालात मात्र चिदंबरम यांचं थेट नाव घेणं टाळलंय. सध्या सेवेत असलेल्या किंवा निवृत्त झालेल्या 11 अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून प्रसाद यांच्या समितीनं हा अहवाल तयार केलाय. तब्बल 1.5 वर्षानंतर नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. नागरी हवाई प्रवास अधिक सुकर आणि स्वस्त होण्याच्या दृष्टीनं यात अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या. 1 तासाच्या प्रवासासाठी यापुढे 2,500 रुपयांपेक्षा जास्त भाडं विमान कंपन्यांना आकारता येणार नाही. देशांतर्गत वाहतुकीला अधिक प्रोत्साहन मिळावं या दृष्टीनंही या धोरणामध्ये प्रयत्न करण्यात आला. देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 5 सहयोगी बँकांचं मुख्य बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवलाय. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांच्यासह अवघ्या 3 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारतीय महिला बँकेचंही स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.